हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना इजालय चमकायला लागल्यात भावा बहिणींनो का पावसाचं वातावरण झालंय मसाला काय आता मसाल्याचं नाही नाव घेत हे काय बाहेर हातरून फितरून टाकलेलं आहे मस्त पैकी मजात पण पावसाचं वातावरण झालंय आणि पावसाचं वातावरण तर झालेलंच आहे भावा बहिणींनो पण मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता तो सिरियस होता लग्नाचा लिकीच्या लग्नाचा व्हिडिओ हा हा का आता लय दादाच्या बायकोची दादाची आठवण कुणाला तरी झाली होती भाऊ बहिणीनो लय दिवस झालं मी बी नव्हतं तुम्हाला सांगितलं माझ्या डोक्यात राहत नव्हतं पण दादा आणि त्याची बायको आलेली ये इकडे ये बाया हा का आणि आबाळ लय गरजायला लागलं या आता पावसाचं थांबा मला इमान मोड लावू द्या पहिलं जाऊन रस्ते इथं ये ना तर ही त्याची बायको आणि हो दादा तो सध्याच्या काळात कसा होता सासरवाडीला होता मजा माराय गेलता होय आणि ती बी माहेरला गेली होती व पोरगी त्याच्यामुळे हो का आताशी आली या आणि बऱ्याच भावा बहिणींनी मला विचारलं होतं पूनमताई दादाची बायको दिसत नाही कुठं गेली दादाची आई बी कवचितच दिसती बर का आल्यावर पण दादाची बायको गेली होती त्यांच्या गावाला तिच्या गावाला गेलती ती आता आले ती दोघं बी आहेत नवरा बायको तर काय बोलायचं असेल ती बोलून घ्या संपर्क साधा होय काय ते पैठणला गेलतो आम्ही यात्रेनिमित्त गेलतो मग तिकडेच होतो मग आता आलो काल परवा दिवशी मग आता हवेला आलोय बसायला आता ते जरा हवा घ्यायला मोकळी हवा पैठणात नव्हती मोकळी हवा तिथं पण हाय की पैठण हाय का तर हो का कसं वाटतंय शेवटी आपल्या गावचे गावच पैठण जरी ती तुझं आपलं गाव पण त्याला वाटतच असं जरा मी हवेला हिडाय जावं होय थोडं म्हणजे नैसर्गिक हवा म्हणजे एकदम नॅचरल हवा आणि ती कसली होती ती डुप्लिकेट घुटणसी हवा होती घुटणसी होय ती जेल मध्ये टांगल्यावानी नाही तिकडे बी हवा आहे मी बघितलंय की लागला हवा आहे ना तिकडे पण हवा आहे पण तरी पण थोडासा फरक आहे ही जी आपलं इथलं मोकळं वातावरण आहे आणि तिकडचं रस्त फिस्त म्हणजे आता ती शिटी आलं इथं आहे ना इथं गरम हवा सुटते ना संध्याकाळची तिथं अशी थंड हवा आहे धरण आहे ना तिथे शिटी एरिया आला त्यो धरण जवळ आहे धरणामुळे थंड हवा. आता लग्नाला गेल्या तर भाऊ बहिणीनं मी तुम्हाला सगळं दावलंच होतं तिथलं लोकेशन त्याच्यामुळं काय सांगायची गरज नाही बरोबर का किती लावायचं हा आता ते पावसाचं वातावरण तयार होतंय चला मला बी आता त्या मशनी झाकू ठेवावं लागतेल्या ती कळतंय का ते तिकडं शितड येतात ना आतमध्ये कडन येते शितुड भारी वाटतं संध्याकाळचं भाऊ बहिणीनं आपल्या इथं म्हणजे मस्त हवेशीर बसायला हे काय सगळे हवेशीर बसले अगं तू ये ना इकडं तुला बी दिसू दे नाही तर तू दिसायची आड मारली हो का कशी हवा चालली अशी हवा असती मग आमच्याकडे आम्ही गाव सोडून घरदार कुठं जात नाही आमची हवा म्हणजे आहे ना माणूस असं गोंगलच पाहिजे अशी हवा आहे आपल्याकडे होय कसं वाटतंय नाच करायचं नाही काय करता त्या कूलरला त्या इशीला त्या फॅनला होय शेवटी हवा ती हवाच आणि माळावली हवा आहे व ही माळावरले हवा एक नंबर असते माळावरती हवा माळावरची फ्रेश हे फ्रेश 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 हवा आहे फ्रेश तर फ्रेश हवा घ्या आता आम्ही सगळी बसलेलो इथं निवांतवानी हिकडची चौकडची अशी गोल गोल हिंडून येते ती फ्रेश हवा फ्रेश हवेला आम्हाला भारी वाटतं संध्याकाळचं पण एकदम मस्त पण एवढं काय झालंय भाऊ बहिणी आता मस्त तुम्हाला फ्रेश हवत मी पहिल्यांदा जेवणाचं व्हिडिओ ही असं हवेला टाकायचे पण आता एवढ्या ह्याच्यात काय मला टाकणंच व्हायना ह्यांना ओ मेरा आहे मेरा मॅडमची आहे का लेख मला मॅडम म्हणायला लागली भाऊ बहिणीनं कसं व्हायचं बघा मॅडमची तिथं झोपायचं पप्पा असल्या तिथं झोपतो पप्पा नसल्यावर आतमध्ये पण भारी वाटतं बरं का काही म्हणा हवा सुटल्यावर हो का दिवसभरचा शीन उन्हाचा मोकळा केला हवेने दिवसभर कसं होत येड लागल्यावर
तर भाऊ बहिणीनो आता दाखवला मी, दादाला बी दाखवला आणि ती बी आली म्हणून दाखवले. मी तिकडे जात नाही जास्त, त्यांना माहित आहे माझ्या माग राहतात काम, त्याच्यामुळं माझं जाणं होतच नाही, कुठं मी जातच नाही. दिवसभर ही झाले की ती झाले की ती उगा आता ती दिसली म्हणून मला तुमची कोणाची तरी कमेंट देण्यात आली, दादाची बायको दिसत नाही, पूनमताई कुठे गेली होती गावाला, आपण आले ती आता. होय, आता राहायचं का जायचं? हा, आता राहायचंय. सत्य आहे, लाईट गेली. मी दिसली का तुम्हाला? मी दिसली का? दात दिसलं तरी ओळखून घ्या पूनमताई हाय म्हणून. मोबाईल बॅटरी चेंजिंग. भाऊ बहिणीनं कपडे चेंजिंग केली. ती काय झालं, ती साडीचं माझं जरा कसं आहे, काम आवरत नाही व, त्याच्यामुळे आता ही कशा साडी 5 मिनिटाची कशी आहे, कवापासून नेसली होती मी. जाऊन दे, पण 5 मिनिटाची म्हणायला हा, आता तुम्हाला सांगते, ही केली काय, मशनी ही झाकली. आता पावसा पाण्यामुळं काय होतं, हो का, हे आतमध्ये कडण आहे ना, शितोडे लाईट आली म्हणल्यावर पावसाचं भ्यान आहे. हा, आता लाईट आली हो का, जरा मशनी फिशनी झाकून ठेवल्या. कसं कसलं भाजलंय मला. हा, पुरीला भाजलं हो का इकडे, लालच झालत भाजलं. आणि लाईट गेली होती, मग स्टॉप केला होता येऊ. हा, असंच भाजत. लिकीन केला माझ्या. बघा आता स्वयंपाक काय काय केला दाखवते तुम्हाला. या चल, या ना. आता मी मला आहे तर आयत खाताना बघून काय भावा बहिणीला कस तरी होईल बघा. आलू की नाही असू दे, कसली पण तिकडच घरात ठेवायचं. वाव, तुगलन आहे तुगलन. हो का, आळूच्या वड्या. मला पण खायची. भावा बहिणीनो छान. थांब जरा, नंतर जेऊ. मी खाऊ का? खा. चला जेवायला. खाऊ काय मग मी पण? खा ना. कालवण नाही केलं काय? सकाळचं आण ना मग भोपळा. चला जेवाय या सगळ्या भाऊ बहिणींनी. ती करीन पालत. शिवण्याकडे आण ग, नाही करायची. हुशार झाली आता. चांगले झाले. खूप छान, खूप छान झालेत, खूप छान. चला जेवाय सगळ्यांनी. तर सगळं आता मगाशी ती दादा आणि त्याची बायको आलती, त्याच्यामुळं काय विषय माझं बोलायचं राहिलं तर मी माझ्या लेकराचा आहे ना, लग्नाचा विषय होता ना, तो सिरियस होता. आणि माझी लेकी काय म्हणतात, काय भाऊ बहीण म्हणतात की तुला काम कराय आहे का कोणी. अव मग म्हणूनच मी एवढ्या आठी मांडल्यात की, एवढ्या आठी उगाच मांडल्यात. वय घर जावय करायचं आहे मला, घर जावय. माझ्या सगळ्या आठी मान्य करणाराच करायचा नवरदेव. जरी लेक माझी नांदाय गेली ना नवऱ्याच्या घरी, तरी तिथनं येऊन मला तिनं करून घातलं पाहिजे भाकर तुकडा. काय चुकीचं बोलली भाऊ बहिणी न. तुम्हाला आहे का माझी आटा मांडी मान्य? चला जेवाय, चला. गरम गरम चपाती, पावसा पाण्याच्या दिवसात आळूच्या वड्या. आज जरा वेगळं खाती बाया वड्या, भाजत्यात वड्या. तुला खायचंय कालवण? तुलाच खायचंय का तिला? तुलाच खायचंय का कालवण? झणझणीत आहे त्या. इकडे दिवस झाले खाल्लेले. त्या दिवशीच करायच्या होत्या, तर तोडलेली पानं तर वाळून वाळून गेले. पण काय झालं माहितीये भाऊ बहिणीनं, हो का, इजा कशा चमकतात. जिरीच नव्हती त्या दिवशी. या आळूची पानं, या 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 आळूची वडं पानं खायला या. पानच म्हणते.